आता थोडंसं आरोग्याविषयी. काय खाल्लं म्हणजे आपल्याला काय चांगलं असतं आरोग्यासाठी? तुम्ही जर निंबू म्हणजेच लिंबू जर खाल्ला, रोज तुमच्या जेवणामध्ये लिंबाची अर्धी फोड तरी पाहिजेच. त्यामुळे आपलं जे लिव्हर असतं ते साफ होतं. पालकाची भाजीसुद्धा आठवड्यातनं 1-2दा खाल्ली पाहिजे, ज्यामुळे आपलं रक्त प्रवाह चांगला होतो आणि साफ होतो. तसंच काकडी ही तर आपल्या जेवणामध्ये रोजच असायला हवी. काकडीचे काही तुकडे आपण रोज खाल्ले पाहिजेत, ज्याच्यामुळे आपली किडनी साफ होते, पोट साफ होतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. लसूण तर आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतोच. भाज्यांमध्ये घालतो, वरणांमध्ये घालतो आणि आपल्या जेवणात तो रोज असला पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्या ज्या धमन्या असतात म्हणजेच रक्तवाहिन्या ज्या असतात तिथे कुठेही अडथळा येत नाही, ते पूर्णपणे साफ राहतं. गाजरमध्ये ए विटॅमिन असतं आणि त्या विटॅमिनमुळे आपले जे डोळे असतात हे खूप चांगले राहतात. डोळ्यांना चष्मा लागण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे डोळ्यांची जी दृष्टी असते ते हे गाजर खूप छान प्रकारे साफ ठेवतं. ब्रोकोलीसुद्धा खाल्ली पाहिजे. ही आपल्या फेफड्यांना, आतड्यांना साफ करते. फळांमध्ये सेब म्हणजेच तुम्हाला सफरचंद जर खाल्लं तर हे सुद्धा आपले आतडे असतात हे साफ करतात. मका, सध्या पावसाळा चालू आहे तर मका मिळतोच. त्याच्याने काय होतं, आपले जे कोलन असतं ते साफ राहतं. तुम्ही द्राक्ष खाल्ली तर तुमचं हृदयरोगाचे चान्सेस तुमचे कमी होतात आणि खूप छान प्रकारे ते स्वच्छ राहतं. ग्रीन टी जर तुम्ही रोज घेतला तर तुमची ज्या कोशिका असतात त्या ते अतिशय स्वच्छ ठेवतात. ब्लूबेरी खाल्ली तर ब्लूबेरीमुळे तुमचं जे मेंदूचं आरोग्य आहे ते खूप छान राहतं. तुमची स्मरणशक्ती वाढते आणि म्हणून ब्लूबेरी खाल्ली पाहिजे. त्यानंतर पपई तर सगळ्यात उत्तम आहेच. आपलं जे पचन कार्य असतं, अन्नपचनाचं जे कार्य असतं, पपईमुळे पोट पूर्ण साफ होतं आणि त्यामुळे अन्नपचनाचं कार्य खूप छान होतं. त्याचप्रमाणे बीट खाणं हे खूप चांगलं आहे. आपल्या म्हणजे नसांमधलं जे रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही अडथळा येत नाही. त्यामुळे बीट खाणंही केव्हाही चांगलं आहे. ओट्ससुद्धा पुन्हा आपले जे आतडे असतात ते